बोला, नाना भाऊ बोला, नाना भाऊ बोला. सन्माननीय विजय वडेट्टीवार साहेबांनी या बसा तुम्ही, बसा प्रश्नाच्या बसा तुम्ही. उत्तरावरच आक्षेप घेतलेला. अध्यक्ष महाराज, तुम्ही हा प्रश्न वाचा. म्हणजे तुम्हाला या नाना भाऊ 29 मिनिटं या प्रश्नावरती आपण बोललो, अजून किती करणार? और 8 शेतकरी आत्महत्या करतात. 3 वाजता बैठक लावली आहे. शेतकरी आत्महत्या करतात आहेत या सरकारच्या धोरणावर. मला प्रश्न वाचा. मी अध्यक्ष महाराज यांनी जो प्रश्न इथं दिलेला आहे, पहिल्याच प्रश्नामध्ये राज्यात विशेषतः जालना, कोल्हापूर, अमरावती, लातूर, अकोला, नागपूर, नांदेड, चंद्रपूर या शासकीय हमीभावाने सोयाबीन खरेदी प्रक्रिया अद्याप सुरू न झाल्यामुळे बाजारपेठेत हमीभावापेक्षा कमी दराने सोयाबीन विकावं लागले असून चंद्रपूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे कपासीचे नुकसान झाल्याने शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू झाले नसल्याचे माहे ऑक्टोबर 2025 मध्ये निदर्शनास आले. खरे आहे का? अध्यक्ष महाराज यांनी उत्तरात काय दिलं हे खरे नाही. अध्यक्ष महाराज, सत्ता पक्षाच्याही आमदारांनी हेच मुद्दे उपस्थित केले. अध्यक्ष महाराज, हा शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा रोज शेतकरी 8 शेतकरी या महाराष्ट्रात आत्महत्या करतात. हे आपल्या रस्त्यासाठी भूषणावं नाही. हे भूषणावं याचा राजकारण करता येणार नाही. अध्यक्ष महाराज, आम्हाला तुमच्याकडून अपेक्षा. अध्यक्ष महाराज, हे सरकार बोथळ झालं असेल, हे सरकार बोथळ झालं असेल, पण याला तुम्हाला सूचना द्या. म्हणून हा प्रश्न राखून ठेवा. ठीक आहे नाना भाऊ, मी ऐकलं. राखून ठेवा. याला उत्तर बसा, खालती बसा, खालती बसा. या प्रश्नावरती आपण अर्धा तास चर्चा केलेली आहे. मला सभागृहात तुम्ही नाही, आता असं चालणार नाही. या संदर्भात 3 वाजता माझ्या दालनात मी बैठक लावत आहे. ज्या सदस्यांना आपलं मत मांडायचं असेल त्यांनी 3 वाजता माझ्या दालनात येऊन या बैठकीत सहभाग घ्यावा. प्रश्न क्रमांक 2. अध्यक्ष महोदय, 16,479. अध्यक्ष महोदय, छापल्याप्रमाणे. अध्यक्ष महोदय, विद्यार्थ्यांना विज्ञान क्षेत्राकडे प्रेरित करण्यासाठी शासनाने मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारी ही योजना प्रस्तावित केलेली असल्याने उत्तरात दिले आहे. अध्यक्ष महोदय, माननीय अध्यक्ष महोदयाने रुलिंग दिलं आहे. शेवटी प्रश्न राखून ठेवून थोडे त्यातनं काही मार्ग निघणार आहे. ते स्वतः त्याच्यावर बैठक घेत आहेत त्याच्यावर. आणि हा काही विषय आमच्या करता राजकारणाचा नाही आहे. त्यांच्याकडे बैठक करू, अजून काय असेल ते करू, त्यातनं मार्ग काढू. चला नाना भाऊ. असं आहे नाना भाऊ, सभागृहातल्या उत्तराने प्रत्येकाचं समाधान होईल असं नाहीये. आणि काही लोकांनी समाधान करूनच घ्यायचं नाही ठरवलं तर काय करता येईल. त्यामुळे मुळामध्ये नाही, आपण तंबी द्यायची गरज नाहीये. त्यांनी योग्य उत्तर दिलेलं आहे. तथापि ऐका नाना भाऊ, अशा प्रकारचा विषय प्रश्न उत्तराच्या तासात त्याचा निर्णय होऊच शकत नाही. कसा होऊ शकेल? म्हणून अध्यक्षांनी